एकनिष्ठ राहण्यासाठी आई, नेक आणि बाप एक असावा लागतो. शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यवतमाळ येथील जाहीर सभेत बोलताना पक्षाशी प्रतारणा करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या फुटीर खासदारांवर अत्यंत शेलक्या आणि तिखट शब्दात हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालथीच्या आणि ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ वाशिमचे खासदार संजय उत्तमराव देशमुख यांच्यासह एकूण 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यामुळे संजय राऊत यांचा संताप अनावर झालाय. यवतमाळच्या मातीतून या बंडखोरांचा समाचार घेताना त्यांनी पैशांच्या आमिषाला बळी पडून आणि ईडी सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीपोटी निष्ठा बदलणाऱ्यांवर चौफेर टीका केली आहे. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून टिकून राहण्यासाठी आणि पक्षाशी प्रामाणिक राहण्यासाठी रक्तातच मूळ संस्कार असावे लागतात असं सांगताना त्यांनी अत्यंत आक्रमक आणि बोचरा शब्दांचा वापर केलाय, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. संजय राऊत यांनी सभेत आपल्या भाषणाचा रोख पूर्णपणे निष्ठा आणि प्रामाणिकपणावर ठेवला होता. ते म्हणाले की राजकारणात तात्पुरत्या फायद्यासाठी, सत्तेसाठी किंवा पैशांसाठी निष्ठा बदलणारे लोक कधीही कोणाचे सख्खे होऊ शकत नाहीत. निष्ठा ही रक्तात असावी लागते. अत्यंत आक्रमक भाषेचा वापर करत ते म्हणालेत, निष्ठावंत शिवसैनिक असायला, प्रामाणिक राहायला आई नेक आणि बाप एक असावा लागतो. ज्यांची जणूक आणि ज्यांची निष्ठाच डळमळीत असते तेच पहिल्या संधीला आपला बाप बदलतात आणि दुसऱ्या छावणीत जाऊन उभे राहतात. त्यांच्या या विधानाने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. या जाहीर सभेत बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांच्या खोट्या शब्दांचा आणि त्यांनी केलेल्या कथित सोंगबाजीतून त्यांचा पर्दाफाश केलाय. हे खासदार पक्ष सोडण्याच्या अगदी 2 ते 3 दिवस आधीपर्यंत मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरेंसोबत राहण्याच्या अनाभाका घेत होते असा दावा राऊत यांनी केलाय. एका खासदाराने तर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन अवघ्या काही मिनिटात अनेक वेळा कुलदेवतेची आणि आई भवानीची शपथ घेतली होती. तसेच कौटुंबिक अडचणींचं कारण सांगत मी मरेपर्यंत पक्षासोबतच राहीन असं खोटं आश्वासन दिलं होतं. मात्र अवघ्या काही तासातच हे सर्व जण विमानाने मुंबईत घेऊन सत्तेधारी गोटात सामील झाले. या खासदारांनी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांना निवडून देणाऱ्या गरीब जनतेच्या पाठीत खंजीर खुपसलाय अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली आहे. बंडखोर खासदारांनी पक्ष सोडताना मतदारसंघातील विकास कामाची कामे रखडली आहेत, केंद्राकडून निधी मिळत नाही आणि शेतकरी आत्महत्यांसारख्या गंभीर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही सत्तेसोबत गेलो असा युक्तिवाद केला होता. या कारणाचा खरपूस समाचार घेताना संजय राऊत यांनी यवतमाळच्या जाहीर सभेत सांगितलं की हा केवळ एक वरकरणी बहाणा आहे. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना बहुमतासाठी सध्या कोणत्याही नवीन खासदारांची तातडीने गरज नाही. तरी हे खासदार तिथे धावत गेले कारण त्यांचा कोट्यवधी रुपयांचा सौदा झालाय. यवतमाळमध्ये तुमच्या लोकप्रतिनिधी खोक्यांच्या आमिषाला बळी पडला असून त्यांनी स्वतःचा स्वाभिमान विकला आहे असा थेट आरोप राऊत यांनी केलाय. पण एकनिष्ठ राहण्यासाठी आई, नेक आणि बाप एक असावा लागतो. आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत आणि हा एकनिष्ठांचा सागर, महासागर लाटा बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा आहे. सातत्यानं लोक आले आणि गेले, पण शिवसेनेचा भगवा झेंडा या यवतमाळवरती कायम राहिला. तो यापुढेही कायम राहील. आपण सगळे माननीय बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक यापुढे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेब यांच्या मागे ठामपणे उभे राहू आणि या यवतमाळच्या मातीमध्ये पुन्हा गद्दारीची कीड लागणार नाही. स्वतःची बोली लावून घेणाऱ्या या खासदारांना जर थोडी जरी राजकीय नैतिकता आणि लाज उरली असेल तर त्यांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग जनतेसमोर येऊन नवीन चिन्हांवर मतं मागावीत असं आव्हान त्यांनी केले. पक्षांतर केल्यानंतर फुटीर खासदारांना राज्य सरकार आणि केंद्रांकडून पुरवण्यात आलेल्या कडक सुरक्षा व्यवस्थेवरही राऊतांनी सडकून टीका केली आहे. कालपर्यंत हेच लोक सर्वसामान्य जनतेमध्ये अगदी एकटे फिरत होते, परंतु पक्षाशी आणि मतदारांची गद्दारी केल्यामुळे आता त्यांच्या मनात भीती भरली आहे. जनतेच्या संतापाची धास्ती घेतल्यामुळेच आता त्यांच्या पुढे मागे पोलिसांच्या गाड्या आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करावे लागतात.
हे लोक स्वतःला वाघ समजतायत, पण प्रत्यक्षात हे अत्यंत डरपोक आहेत आणि जनतेचा सामना करण्याची त्यांची हिंमत नाही, अशा शब्दात त्यांनी बंडखोरांवर टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना शिवसैनिकांना धीर दिलाय. ही लढाई इथे संपत नाही. पक्ष सोडणाऱ्या फुटीर खासदारांना अपात्र ठरवण्यासाठी पक्षाने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून ही लढाई आता संसदेत, न्यायालयात आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या रस्त्यांवर लढली जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी यवतमाळच्या व्यासपीठावरून व्यक्त केलाय. संजय राऊत यांनी आपल्या भाषणाचा शेवट करताना शिवसैनिकांना आवाहन केले, ही लढाई इथे संपत नाही. पक्ष सोडणाऱ्या 6ही खासदारांना अपात्र ठरवण्यासाठी पक्षाने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून संसदेत, न्यायालयात आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या रस्त्यांवर ही लढाई लढली जाईल. गद्दारांना महाराष्ट्राची जनता आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल आणि बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा ठाम विश्वास त्यांनी यवतमाळच्या मातीत व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.